तर नमस्कार मंडळी, मी श्रावणी देवगडात तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। तर आज आम्ही इल्लाव देवगड बीचवर। देवगड बीच काय आमच्यापासून जास्त लांब नाही, जवळ। तर ह्यो बीच जवळच असा आमच्यापासून, पण आमका इकडे ना जास्त योग मिळत नाही। जवळजवळ आम्ही वर्षभरात इकडे इल्लाव। आम्ही जाता मीठ मुंबरीच्या बीचवर, तिकडे पण मस्त असो समुद्र किनारो असा। तर आम्ही इकडे इलाव आणि जराशी खेळला वेळला मजा केला। तर बाबू पण मजा करताना तुमका दिसत, आणि ह्याचो डिटेल व्हिडिओ पण आम्ही केला होतो श्रावणी संकेतवर असा। तर ह्या बीचवर तुम्ही येताच ना तर वाळूवरच खेळा, आतमध्ये पाण्यात आंघोळ बिंघोळ करूक जाऊचो प्रयत्न करू नको, कारण ह्यो जरा डेंजरस असा। कोण कोणाक माहिती नसतं आणि जातात, पण असं काय तुम्ही करू नको। बाहेर वाळूवर हवी तेवढी मजा करा। आणि ह्या बीचच्या एका साईडला असा आपली देवगडची पवनचक्की आणि एका साईडीक असा देवगडचा किल्लो, म्हणून इकडे तुम्ही इलास ना की तुमका दोन्ही म्हणजे एकदम 3 स्पॉटचं दर्शन होऊन जातला। त्याच्यानंतर मस्त अशी आम्ही इकडे बसलाव सनसेटचो आनंद घेत। तर ह्या बीचवर तुमका ना खाव असा स्नॅक्स असा काहीच मिळणार नाही, पण वरनं जी पवनचक्की आहे ना थंय भरपूर स्टॉल आहेत। तुम्ही तिकडून काहीतरी खाऊ घेऊन येऊन इकडे त्या खाऊ एन्जॉय करू शकतास मस्त। तर ह्या बीचवर 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबरला ना मस्त असं जल्लोष कार्यक्रम असतात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी। आणि तुम्ही देवगडाच्या जवळपासचे असाल, तुमका कोणाक माहिती नसाल तर तुम्ही नक्की 30 आणि 31 डिसेंबरला येवा। आणि जो कोण टुरिस्ट असतील त्यांनी पण नक्की आपल्या बीचला भेट द्यावा। त्याच्यानंतर इकडे ना उंटाची राईड पण तुमका करूक मिळत। आम्ही काय केलं नाही, पण तुम्ही नक्की करू शकतास। मस्त 1-2 तास ना बीचवर एन्जॉय केल्यानंतर आमका लागली भूक। तर स्वर पण मनाक लागलो की आज पाणीपुरी खाऊया, म्हणून आम्ही इकडे इला पाणीपुरी खाऊ। अलंकार हॉटेल आणि कला संगमच्या इकडे एक ह्यो पाणीपुरीवाल्यांचे स्टॉल असतात, तिकडे आम्ही इलाव। आणि पाणीपुरीची टेस्ट एकदम जबरदस्त। तर बाबूने एक खाल्यान, मी एक खाल्लं आणि आम्ही परत पण एक घेतलं। तर तुमका ह्यो मिनी व्लॉग कसं वाटलं तो नक्की सांगा। आवडला असेल ना तर जास्तीत जास्त शेअर करा। चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।